झी 24 तास एक पाऊल पुढे. समस्यांची रेल्वे या आमच्या विशेष मालिकेमध्ये आज जाणून घेणार आहोत नागपूरकरांच्या समस्या. ट्रेनमधली सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता या दोन्ही बाबतीत प्रशासन गंभीर नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे दरवाढीनं महागाईत भर टाकली, पण दरवाढीच्या मानानं रेल्वे विभाग सुविधा मात्र देत नाही. नागपुरातही अशीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबद्दल उदासीनता दिसते. स्वच्छतागृह स्वच्छ नसतात, बऱ्याच वेळा नळांना पाणी नसतं, अशी प्रवाशांची तक्रार आहे. हा किराया जे वाढला ते चुकीचं आहे. त्याच्यात आम्हाला प्रवासाला जे त्रास आहेत, येणे जाण्याची सुविधा आहे काहीच नाही. म्हणजे याच्यात आम्हाला ना स्लीपरमध्ये बघा किती घाण असते. खाण्याचे जे आहेत ते आपलं कॅन्टीनचं खाना वगैरे जे आहे ते बरं नाही. की बाथरूममध्ये बरेचसे नळ तुटलेले असतात, पाणी पूर्ण वाहलेलं असतं. लॅट्रिनला गेलं तर शेवटी कापडाने पुसायची वेळ येते. एवढं पाणी तिथं अस्वच्छता आहे की प्रत्येक गाडीमध्ये अस्वच्छता असते. आणि हार्डली त्यांना विचारलं एखाद्या वेळेस लावतात आणि जरच फॉर्म भरून घेतात त्यांच्याकडून की चला असं, पण स्वच्छता पण कमी आहे. काही महिन्यापूर्वी फक्त 50 रुपयांसाठी एका तृतीयपंथीयानं प्रवाशाचा खून केला होता. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ चालत्या गाडीत हा प्रकार घडला. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था कडक केल्याचा दावा केला असला तरी चोऱ्या आणि इतर गुन्हे पाहता सुरक्षेचा दावा फोल ठरलाय. म्हणजे शिकलोटी गार्ड वगैरे वेळेवर नसतात. असे लेडीजला वगैरे खूप धोके होते. स्वच्छता नाही राहत, कधी कधी ट्रेनच्या पाणी नाही राहत, स्वच्छता नाही राहत ट्रेनच्या बाथरूम मध्ये. गाड्यांमधले फेरीवाले आणि अवैध प्रवासी ही मोठी डोकेदुखी आहे. नागपूरकरांना रेल्वेच्या प्रवासात या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. नागपूर रेल्वे स्थानकावर वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. या सगळ्या समस्यांकडे कधी लक्ष देणार असा सवाल नागपूरकर विचारतायत. झी 24 ताससाठी अखिलेश शळवे, नागपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.